यानंतर टोपेवाला ज्युनियर कॉलेजमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या केमिस्ट्री विषय शिक्षिका कुमारी मैत्रेयी बांदेकर अभिवाचन करणार आहेत। सर्वप्रथम मी जयवंत दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी यांना विनंती करतो की त्यांनी मैत्रेयी बांदेकर यांचे भेटवस्तू देऊन स्वागत करावे। मैत्रेयी बांदेकर यांनी वक्तृत्वातील लोकसत्ता करंडक मिळवला असून त्या एक संवेदनशील लेखिका सुद्धा आहेत। आज त्या आपल्या समोर वाघाचा मामा या कथेचं अभिवाचन करणार आहेत। नमस्कार, मी मैत्रेयी बांदेकर। खरं तर नियोजन मॅडमचं आहे, त्यामुळे आता मॅडमकडे थोडीशी तक्रारच करावी लागणार आहे की सरांना आधी बोलायला दिलंय आणि आता मी वाचते, त्यामुळे आता मला एवढं दडपण आलंय की काय सांगू मी काय नको। बेस्ट ऑफ जयवंत दळवी हे पुस्तकही मला मॅडमनेच दिलं आणि सांगितलं तू जे निवडशील ते मी आपली बिनधास्त होते, आणि आता सरांनी वाचलंय आणि आता सगळी धास्ती एकदमच आली आहे। तर आपण सारे इथे जमलोय या घडीला, आपण सारे साहित्याचे प्रवासी इथे आहात आणि माझ्या आवाजात जयवंत दळवींनी साधलेला विनोद तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न करणार आहे। वेळेअभावी कथा काही मी पूर्ण वाचू शकत नाही, कथेचा काही भाग मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन, तुम्हाला गोड वाटेल अशी अपेक्षा आहे। कथेचं नाव आहे वाघाचा मामा। एकदा सुट्टीच्या दिवशी सायंकाळी मी स्वस्थपणे घरी बसलो होतो, तेवढ्यात दोन गृहस्थ मला भेटण्यासाठी म्हणून आले। हे दोन्ही गृहस्थ कोकणी आहेत एवढंच मला त्यांच्या एकूण बावळटपणावरून लक्षात आलं। साधारण उतार वयाचे हे दोन्ही गृहस्थ कोण असावेत याचा मी क्षणभर विचार केला, पण काही लक्षात येईना, म्हणून मी विचारलं, आपण कोण बरे? तेव्हा ते दोघे कमरेतून वाकले आणि म्हणाले, आम्ही जिरवली सेवा संघाचे कार्य करतो। बसा बसा असं मी म्हणताच ते बसले। त्यातला एक जण म्हणाला, मी अन्याबा जिरवलीकर, मी जिरवली सेवा संघाचा अध्यक्ष, आणि हे रघुपती राघव, आडनाव राजाराम तर नव्हे ना, रिघले, हे जिरवली सेवा संघाचे चिटणीस। मी एकदम आक्रसलो, कुठलाही सेवा संघ म्हटला की मी असाच आक्रसतो। आजवर वर्गणी किंवा देणगी मागण्याशिवाय दुसरे कुठलेही कार्य कुठल्याही संघाने केल्याचे माझ्या माहितीत नाही, त्यामुळे काय काम आहे एवढं सुद्धा मी विचारलं नाही, कारण काम काय असणार हे मला माहीतच होतं। पण अन्याबाच म्हणाले, आम्ही वर्गणी अथवा देणगी मागायला आलो आहो असे आपणच वाटले असेल। मी मनातल्या मनात हो हो म्हणालो, तरी मोठ्याने म्हटलं, छे छे, हल्ली देणगी द्यायचे दिवस राहिलेच कुठे आहेत? काँग्रेस सरकारने सर्वांस मिळून टाकले आहे। सरकारी धोरणामुळे एकीकडे आमचा धंदा उद्योग धड चालेनासा झाला आहे आणि दुसरीकडे महागाई। एकदम माझ्या लक्षात आले की महागाई हा शब्द विशेषणाशिवाय काही महाग वाटत नाही, म्हणून जोर देऊन म्हणालो, भडकती महागाई, आम्ही तरी काय करणार? आम्ही आता फक्त नावापुरते व्यापारी। सध्या खरे व्यापारी म्हणजे काँग्रेसवालेच। द्या टाळी असे अन्याबा म्हणाला आणि एकदम मोठ्या खुशीने हसला। तुम्ही आमच्या दोघांचेच नव्हे तर तमाम जिरवली तालुक्यातील नागरिकांचे, आबालवृद्धांचे विचार बोलून दाखवले। मी गोंधळलो, हे चाललंय तरी काय? तेवढ्यात तो रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, तो म्हणाला, समस्त पतित पावन जनतेच्या वतीने काँग्रेसला एक शेवटचा फटका आमच्या जिरवली तालुक्यातूनच द्यावा असा एकूण ईश्वरी संकेत असतो। वास्तविक मी इथे टाळ्या मारणं आवश्यक होतं, पण मी तर तोंड उघडे टाकून या रघुपतीचे भाषण ऐकण्यात इतका दंग झालो होतो की टाळ्या मारण्याचं लक्षातच आले नाही। सगळे जिरवलीकरांची अशी प्रामाणिक इच्छा आहे की अन्याबानं रघुपतीच्या तोंडाकडे बघितलं
कमावलं, आता आपण थोडं नाव कमावलं पाहिजे, आपल्या लोकांची सेवा केली पाहिजे, आपण निवडणूक लढवून आमदार झाले पाहिजे आणि जनतेचा बुलंद आवाज विधानसभेत उठवला पाहिजे. आणि इथे तर आपोआप संधी चालून आली होती. तरीही मी म्हटले, जिरवली तालुक्यात माझे आजोळे हे खरे, पण मी माझ्या आजोळे कधी गेलो नाही. जिरवलीकरांसाठी मी कधी काही केलेले नाही. त्यांनी मला मते का द्यावीत? तुमचे म्हणणे अगदी रास्तच आहे हो. आजवर जिरवलीतून काँग्रेसचा आमदार निवडून आला म्हणजे आम्हीच निवडून दिला, रघुपती म्हणाला. तर आणखी कोण निवडून देणार? अन्याबा म्हणाला. पण त्या आमदाराने जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं म्हणून जनता आता इतकी कंटाळली आहे की तिचे असे स्वच्छ म्हणणे आहे, आता दगड उभा राहिला तर दगडाला मते देऊ, पण विटेला मते नाही. विटेला? अहो, विटे म्हणजे काँग्रेसचा चालू आमदार असं. मग रघुपती पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत बसल्यासारखा अगदी पाय मोडून बसला आणि म्हणाला, शिवाय आमचा राजकीय डावपेच असा आहे की तुम्हाला आधी स्वतंत्र बाण्याचा विरोधी आमदार म्हणून निवडून द्यायचा आणि मग कॅबिनेट फॉर्म करताना जिरवलीच्या आमदाराला मंत्री करत असाल तर आमचा आमदार काँग्रेसला जॉईन होईल असा पेच टाकायचा. हा, अन्याबा म्हणाले, म्हणजे वसंतराव आले की नाही अडकीत त्यात सुपारीसारखे. काही झाले तरी यावेळी आमच्या रत्नागिरीचा एक मंत्री आहेच, तो उत्तर रत्नागिरीचा न घेता दक्षिण रत्नागिरीला घ्यायला लावायचा, म्हणून हा सगळा खटाटा. रघुपतीच्या या म्हणण्यावर मी विचार करत असतानाच अन्याबा म्हणाला, ही झाली आमची इच्छा, पण आमच्या इच्छेला कोण विचारतो? शेवटी परमेश्वराची इच्छा हवी. म्हणून आम्ही श्रीदेव रवळनाथाचा प्रसाद घेतला तर देव म्हणतो मामासाहेब वाघांना उभे करा. वाघ म्हणजे माझं नाव. ते दोघे चटकन पुढे आले आणि त्यांनी माझे पाय धरले. मग त्यांनी सेवा संघाचा ठराव माझ्या हाती दिला. त्यात माझ्या उमेदवारीची जिरवलीकर मतदार एकमुखाने मागणी करत आहेत असा मजकूर होता. त्यानंतर त्यांनी पिशवीत हात घातला. देवाचा प्रसाद म्हणून 5 केळ्यांचा फणा आणि अंगारा माझ्या हाती दिला. मग अन्याबाने एक नारळ माझ्या हाती दिला आणि तिथेच आपटून फोडला सुद्धा. आणि मग जिंकलेल्या उमेदवाराला फिरवतात तसं दोघांनी उचलून मला फिरवलं. आता एवढं सगळं झाल्यावर कोण माघार घेईल? शेवटी खास लोकाग्रहास्तव मी विटेच्या विरुद्ध उभा राहिलो. काँग्रेस विरुद्ध डरकाळी फोडण्यासाठी मी वाघ 4 पायांचा ती निशाणी म्हणून घेतला. विटेची गाय अंबरते, हा वाघ डरकाळी फोडतो. जिरवली तालुक्यात अन्याबाच्या या कर्तृत्वामुळे माझा फार नाट्यपूर्ण प्रवेश झाला. मी आणि माझी सौभाग्यवती मोटारीने जिरवलीच्या वेशीवर पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. आमची वाट बघत 5-6 हजार लोकांचा समुदाय जमला होता. आम्ही मोटारीतून खाली उतरताच 8-10 ढोल बडवले गेले, ताशे वाजले, शिंग फुंकली गेली, एकदम मोठ्या रणांगणाचं स्वरूप आलं. आणि मग एका शृंगारलेल्या गाडीत आम्ही उभे राहिलो. सर्वांना नमस्कार केला. अन्याबाने आमच्या गळ्यात हार घातले आणि मिरवणूक सुरू झाली. आम्हाला मिरवणुकीचे पुढले टोक दिसत नव्हते आणि मागले शेपूट दिसत नव्हते. आमचे एवढे मोठे स्वागत आयुष्यात कधीच झाले नव्हते. समोर दारू सामानाची आतषबाजी चालली होती आणि वाजंत्रीही होतेच. त्यांच्या मागे 8-10 पोरे अंगावर काळे पिवळे पट्टे ओढून वाघाच्या डरकाळ्या फोडत होते. मध्ये मध्ये डरकाळ्या फोडण्याचं विसरून आपल्या शेपट्याच कौतुकाने कुरवळत बसले होते. आमची मिरवणूक रवळनाथाच्या देवळापाशी थांबताच मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले. माझ्या भाषणाच्या वेळी सुदैवाने माझा वाघासारखा आवाजही लागला. मी काँग्रेसवर इतके तोंडसूक घेतले की काही विचारता सोय नाही. लोकांनी इतक्या जोरदारपणे टाळ्या वाजवून आनंद साजरा केला की सभेला जमलेल्या 5
5,000 लोकांची मते मलाच मिळणार यात शंकाच नव्हती. दुसऱ्या दिवशी इलेक्शन कचेरीची स्थापना झाली. अन्यापानं माझ्याकडून 10,000 घेतले आणि प्रचंड प्रमाणावर प्रचार मोहीम सुरू केली. आधी त्याने वाघाचे रंगीत तोंड छापलेले हजारो कागदी बिल्ले तयार केले आणि गावातल्या पोरांना वाटले. पोरांना काय, छातीवर लावायला काहीतरी मिळाले याचाच त्यांना आनंद झाला. रघुपतीने या पोरांना घोषणा शिकवून तयार केले होते. ही पोरे उठल्या सुटल्या हवेत मूठ उडवीत आणि गळा खरवडत ओरडत जय हिंद, मामासाहेब वाघ यांनाच आपले मत द्या, निशाणी 4 पायांचा वाघ. सगळी पोरे उत्साहाने परत एवढ्या डरकाळ्या पडू लागली की गावात 4 पायांचे हो ते जरी डरकाळे पडून आले असते तरी कुणाला पत्ताही लागला नसता. लोकांना वाटलं असतं पोरच डरकाळे पडतायत. दरम्यान तालुकाभर माझे दौरे चालूच होते. सभेला गर्दी जमत होती. माझ्या एका बाजूला अन्याबा होता, दुसऱ्या बाजूला रघुपती होता. प्रत्येक सभेत मी काँग्रेसची रेवडी उडवत होतो. काँग्रेस ही भांडवलदारांची बटीक आहे हे सिद्ध करून देत होतो आणि त्या विटेला पळता भुई थोडी झाली होती. आम्ही पुरवठी गावी सभेसाठी गेलो. तिथे सभेआधी अन्याबा माझ्या कानात म्हणाला, मामासाहेब आपण आज जरा मोठीच जबाबदारी आहे. कशी? आपण काहीही करून ही सभा जिंकलीच पाहिजे. अन्याबाने आपला चेहरा भयानक गंभीर केला होता. आपण आजपर्यंतच्या सभा काही जिंकल्या नाहीत का? मी विचारलं. समोर पोरं पण करतच होती. तरी सुद्धा पुरवणी विभाग जरा धोक्याचा आहे. शिवाय लोक अगदीच बिथरलेत हो. का हो? काल येथे विटेची सभा झाली. येथे सुतिकागृह बांधण्यात येणार आहे. विटेच्या हस्ते कोनशिला बसवली. विटेने 5,000 रुपयांची देणगी जाहीर केली आहे. हरामखोर! रघुपती एकदम भडकलाच. कोण? अहो विटे हो. 5,000 रुपये देऊन काँग्रेसवाले मते विकत घेत आहेत. मग लोकशाहीला अर्थ काय राहिला? चुकून मीच भडक केले. रघुपती तू चिंता करू नकोस. लोकशाहीच्या बचावासाठी आपण काहीतरी केलेच पाहिजे असे अन्याबाने त्याला सांगितले आणि माझ्याकडे वळून तो म्हणाला, मामासाहेब तुम्ही आज जरा 10,000 रुपयांची देणगी जाहीर करा. 10,000? माझी जीभ तोंडात अडकलीच. म्हणजे काय? आता 5,000 आणि निवडून आल्यावर 5,000 म्हणजे निवडून आणायची जबाबदारी पुरवलीकरांवर. विटेच्या पायाखालची वीट सरकेल बघा. मी 5,000 रुपयांची देणगी जाहीर करताच सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. सुतिकागृहाचे चालक कुणीतरी फडतरे ताबडतोब पुढे आले आणि 5,000 स्वीकारून गेले सुद्धा. सांगवली गावात तेच अन्याबाचं गाव. अन्याबा म्हणाला, मामासाहेब इथे मात्र मी जरा तुमच्यावर प्रेमाची जबरदस्ती करणार आहे. सोडणार नाही. आता काय? हे माझं गाव, माझी जन्मभूमी, माझी कर्मभूमी. इथे तुमच्या नावाने आम्ही जरा वाचनालय सुरू करतोय. कर्मवीर मामासाहेब वाघ वाचनालय असं नाव ठेवलंय. तुम्ही 5,000 द्या. म्हणजे आत्ता 3,000 द्या, निवडून आल्यावर 2,000 द्या. म्हणजे तुम्हाला निवडून देण्याची जबाबदारी सांगवलीकरांची. तिथे एका छोट्याशा घरासमोर सभा झाली. मी सभेत देणगी जाहीर केली. पहिले 3,000 वाचनालयाच्या चिटणीसांनी स्वीकारले. घराच्या तोंडावर बोर्ड होता. मी दोरी बाजू ओढून फडके बाजूला केले तर कर्मवीर मामासाहेब वाघ वाचनालयाचा बोर्ड तिथे होता. लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. आम्ही पुढल्या सभेसाठी जायला निघालो. मोटारीत बसता बसता रघुपती वाचनालयाच्या चिटणीसाला म्हणाला, मंडळी 3-4 दिवसात 1,000 रुपयांची जरा पुस्तके आणा. गावभर वाचनालयाची चळवळ सुरू करा. वाचनालय हे लोकशिक्षणाचे हत्यार आहे. मोटार चालू होता होता लोक ओरडले, मामासाहेब वाघांचा विजय असो.